समुद्र आहे, पूर्ण समुद्र तुम्ही बघू शकता. पूर्ण समुद्रावरून आपण चाललेलो आहोत. आता आपण पोहोचलोय दिबा पाटील साहेब विमानतळाजवळ. आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काम चालू आहे नवी मुंबईच्या. बघा या साईडला कसं बोटी वगैरे फिशिंग चालू आहे. आपले आता आपण पोहोचलोय दिबा पाटील साहेब विमानतळाजवळ. आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काम चालू आहे नवी मुंबईच्या. आणि आता आपण लवकरच जाणार आहोत अटल सेतूवरून, म्हणजे समुद्रावरून. आपल्याला जायचे JNPT रोडच्याच दिशेनेच जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला मग तो अटल सेतूला कनेक्ट करणार रोड. बघू शकता मॅपमध्ये पण. मुंबई वाया अटल सेतू. आपण चाललोय सरळ. काम चालूच आहे. स्वतः ऍक्च्युअल अटल मार्ग चालू झालेला आहे. बघा बाईकला अलाउड नाही आहे इकडे. 40चा स्पीड आहे. येईल ना, अजून आलाय पुढे सगळं. बघा जागोजागी अजून काम चालूच आहे आपलं. खूप छान असा रोड आहे हा. बघू शकता. टोल प्लाझा 1 किलोमीटर अहेड. म्हणजे आपण रोडला लागल्यानंतर 1 किलोमीटर पुढे टोल प्लाझा आहे. तिथे स्कॅन होईल आणि आय थिंक जे शेवटचं आपलं जे हे असेल तिथून आपण बाहेर येणार. आणि हे इथे वॉशरूम आहे. काल त्याची एक रील बघितली आहे. आणि सेम इकडे पण आहे. म्हणजे आतमध्ये रोडमध्ये शिरताना आणि बाहेर निघताना वॉशरूम वगैरे फ्रेश होण्याकरता आहे सोय. आणि इकडे स्कॅन होणार जे आपण बोलवतो. आणि मुंबईला जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्या फास्टॅगमधून ते कट होणार. नाही, मला वाटतं हे इकडेच डिडक्ट होतील पैसे. ऐका नाही. डेव्हलपमेंट कशी चालू आहे. खूप साऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. JNPT कडून मुंबईकडे जाताना उजव्या दिशेला खूप साऱ्या बिल्डिंग्सचं काम चालू आहे. आणि या साईडला तर पूर्ण
फुटीचा जंगल आहे, त्याच्यामुळे तिकडे तर अलाउड नाही आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उल्वे. हां हां काय आपल्याला सरळ जायचं आहे ना. कुलाबा 30 किलोमीटर आहे इथून. फायनली समुद्र चालू झालेला आहे, द ग्रेट अरबी सी. आणि 100चं स्पीड लिमिट आहे. तुम्ही बघू शकता समुद्र इकडे. आता उन्हामुळे दिसणं थोडं मुश्किल आहे. तुम्ही बघा या साईडला समुद्र दिसतोय पूर्ण, या साईडला पण. आणि थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला आणखी दाखवूच. तुम्ही बघत राहा. बघा या साईडला कसं बोटी वगैरे फिशिंग चालू आहे. आपले स्थानिक मच्छीमार आहेत, आपले कोळी बांधव. मुंबई किंवा पनवेल चे असणार. आणि तिकडे पण चालू आहेत बोटी आणि फिशिंग. खूप असा इंजिनिअरिंगचा एक असा अद्भुत असा नमुना आहे. समुद्र तुम्ही बघू शकता. पूर्ण समुद्रावरून आपण चाललेलो आहोत. पूर्ण निळा हा रस्ता आहे, एवढा मोठा. तो समुद्रावरून किंवा पाण्यावरून जातो. परदेशात असतील याच्यापेक्षा पण मोठे आहेत ते समुद्राच्या खालनं पण जातात, पण भारतामधला हा पहिलाच आहे. तिकडे बघू शकता एलिफंटा केव्स. कुलाबा किंवा गेटवे ऑफ इंडियावरून बोटीने जाता येतात. तिथे फेरी बोट चालतात तिकडे नेहमी. रेस्क्यू स्टेशन 500 मीटर. अच्छा हां, म्हणजे कोणी काही इमर्जन्सी असेल, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकरता गाडी साईडला लावू शकता तुम्ही. गाडी टो करायची असेल किंवा काही असेल पंक्चर वगैरे. बघा इथे आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सध्या तर कमी दिसत आहेत, पण मुंबईमधून बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत खूप थोड्या. आणि आता आपण ऑलमोस्ट मुंबई जवळ पोहोचलेलोच आहोत. तुम्ही बघू शकता बिल्डिंग्स आता मोठ्या मोठ्या, जी मुंबईची ओळख आहे ते दिसायला लागलेले आहेत. मला आता डोळ्याने तर दिसत आहेत, कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत आहेत की नाही आयडिया नाही. सो बघा कुलाब्याच्या ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्या दिसायला लागलेल्याच आपल्याला. कुलाबा म्हणा किंवा वडाळा वगैरेच्या. आणि स्पीड लिमिट 100चा आहे. आणि हे बघा असे जागोजागी कॅमेरे लागलेले आहेत, त्याच्यामुळे स्पीडचा भान ठेवावा आणि ओव्हर स्पीडिंग करू नये. 100चा जरी असला तरी 90-80 अशीच गाडी चालवावी. अति वेगाने गाडी चालवू नये. सो फायनली मुंबईला पोचलोय आपण. कुलाबा, वडाळा,
मुंबई पोर्ट. लेफ्ट. सो बघा तुम्ही आणि इथून आपण लागणार एक्सप्रेस वेला मुंबईचा. सो आता आपण एक्झिट घेत आहोत. तर जागोजागी स्पीड लिमिट पण कमी झालेला आहे. 80चा 100वरून 80वर आलेला आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे कुलाब्याकडे. सो आपल्याला लेफ्ट. ओके. आणि तो जातो शिवडी वगैरेकडे, मेन मुंबईमध्ये पुढे कुलाबा. स्ट्रेट वडा लेफ्ट. एक्झिट कुलाबा. मेट्रो नाही ती मोनोरोल. ती त्यांचीच आहे, ही गाड्यांचीच आहे. मोनोरोल आहे ना तिकडे बडा तिकडे. सो चला बाय बाय. थँक्यू आम्हाला अटल सेतूने मस्त मुंबईला पोहोचवल्याबद्दल. लवकर फटाफट. आता मुंबईला पोहोचलेलो होतो आपण. बघू शकता CST स्टेशन जवळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता आपण बघा आपला CST स्टेशन एंट्रन्स. हे BMC ऑफिस. आणि आता आपण चाललो क्रॉफर्ड मार्केटकडे.